मित्रांनो, हळदीची काळजी घेण्यात आणि न घेण्यात किती फरक पडते बघा. काल जे व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला मी कालची जी हळद पाहिली असेल तुम्ही, ती हळद कशी होती आणि हे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर ही हळद दुसऱ्यांची आहे. हे बघा कशी दिसत आहे हळद. पुरी वाळून गेली, हाईट नाही झाली, ची जास्त वाढली नाही. हेच फरक पडते. आपण जर हळदीची चांगली काळजी घेतली तर उत्पन्न वाढेलच 100%. आणि काळजी नाही घेतल्यानंतर मग अशी हळद होणार आणि मग उत्पन्न काहीच नाही होणार. मग तुम्ही म्हणशान की बा आम्ही काही केलं तरी उत्पन्नच नाही येत आम्हाला. ते काळजी घेतल्या 100% तुम्हाला त्याचं फळ मिळणारच. बघू शकता हे हळद कशी दिसत आहे. हे अजून 2 महिने हिचा कार्यकाल असतो. आता डिसेंबरच चालू आहे, फेब्रुवारीमध्ये काढायला येते. आता ते आम्ही कालची हळद जी दाखवली होती ती कालची हळद थोडे पिवळे पानं पडत होते पण हिरवी होती साधारण. पण ही हळद पूर्ण वाळून चालली आहे बघा. पुरे पानं वाळून चालली हिची. हे बघा. आणि हिची हाईट पण काहीच नाही झाली बघा. हे बघा कमरेला येते, फक्त माझ्या कमरेला येत आहे. आणि कालची जी हळद मी दाखवली होती ती माझ्या डोक्याच्या वर चालली होती. असा फरक पडतो मित्रांनो. म्हणून कोणतीही गोष्ट असो, हळद असो या कोणताही बिझनेस असो, आपण जर मनापासून त्यामध्ये 100% दिलं त्या वस्तूला तर ते 100% तुम्हाला फळ देणारच.